नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं चॅनलमध्ये। इयत्ता 10वीचं समरूपता हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे। या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ सुद्धा आपला तयार झालेला आहे। सराव संच 1.1 सुद्धा घेतला तर सराव संच 1.2 घ्यायच्या आधी आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय घ्यायचं आहे। त्याच्या आधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजेत। पुन्हा एकदा मी या ठिकाणी एक आकृती काढलेली बघा। त्रिकोण ABC आणि त्रिकोण ACD असे दोन त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। या दोन्ही त्रिकोणांचा पाया एका सरळ रेषेत आहे आणि A हा बिंदू दोन्हींसाठी सामायिक आहे। पाया सरळ रेषेत आहे आणि A हा बिंदू दोन्ही त्रिकोणांसाठी सामायिक आहे, म्हणजे ABC आणि ACD हे सामायिक असल्यामुळे हा त्रिकोण तुम्हाला लघुकोन त्रिकोण दिसतो आणि हा त्रिकोण तुम्हाला विशालकोन त्रिकोण दिसतो। मग ह्या अलीकडच्या त्रिकोणाचा पाया BC आणि पलीकडच्या त्रिकोणाचा पाया CD। जर मी तुम्हाला उंची विचारली तर उंची काय सांगाल तुम्हाला? AC उंची चालणार नाही, ती तिरकस दिसते। या ठिकाणी काटकोन नाही। मग काटकोन नाही तर काटकोन काढायचा असेल तर तुम्हाला इथून असा लंब टाकावा लागेल, असा लंब। आता हे काटकोन झाले, ही उंची झाली। याला सपोज H म्हणूया आपण। आता ही उंची ह्या त्रिकोणासाठी पण चालते आणि हीच H उंची ह्या त्रिकोणासाठी पण चालते। ओके, मग याच्यानंतर जर असं असेल तर आपण या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढू शकतो। एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ABC त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल ACD त्रिकोणाचे क्षेत्रफळ। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते असं आपण शिकलो। मग मला सांगा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण या ठिकाणी घेतो, त्यांचा संगत पाया, पहिल्याचा संगत पाया BC आणि उंची या ठिकाणी H घ्यावी लागेल। छेदस्थानी ACD त्रिकोण त्याचा पाया CD आणि त्याची सुद्धा उंची इकडं ह्या लघुकोन त्रिकोणात ही काढलेली उंची ही याच्यासाठी पण आहे आणि हीच उंची याच्यासाठी पण, याच्या अंतर्भागात आणि याच्या बाह्य भागात असलेली ती उंची दोन्हींसाठी कॉमन उंची आहे। मग ही उंची जर कटली म्हणजे समान उंचीचे त्रिकोण झाले ते बरोबर, तर खाली काय उरलं तुमचं? BC छेदस्थानी CD। लक्षात आला असेल तुमचा, जर उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते। BC आणि CD ह्या संगत पायाच्या प्रमाणात असते। आपण या ठिकाणी उंचीचा मग विचार करत नाही। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते किंवा प्रमाणात असते असं आपण त्याला विधान करतो। हीच आकृती समजा अशी घेतली आपण, सपोज अशी घेतली तर हे तुम्हाला सुद्धा असंच लिहिता आलं पाहिजे। सपोज अशी एक आकृती, अशी आकृती काढली आणि ह्या ठिकाणी एक तुम्हाला हीच आकृती फिरवली मी, हा A असा करून घेतला, म्हणजे इथे A असेल तुमचा, नंतर इथे B असेल आणि खाली तुमचा D असेल। हीच आकृती अशी फिरवली मी, याची उंची तुम्हाला अशीच काढायला लागेल की नाही? उंची अशी काढायला लागेल। मग AB आणि हा तुमचा C आहे, ABC आणि ACD या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जर लिहायला सांगितलं तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल ACD यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहिताना त्यांची उंची समान आहे। उंची समान आहे म्हणजे पाया काय आला? BC आणि CD। या ठिकाणी CD बरं का, BC आणि CD। म्हणजे ज्यावेळेस तुमची आकृती तुम्हाला अशी दिसेल ना त्यावेळेस तुम्ही सुद्धा हेच लिहिणार, जे इथं BC अपॉन CD आलं तसंच इथे BC छेदस्थानी CD। दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर सेम आहेत, फक्त दोन्ही त्रिकोणी एक त्रिकोण असा काढला, तोच त्रिकोण जर असा फिरवला तर गोंधळून जायचं काही कारण नाही। अतिशय महत्वाचा हा भाग आहे। जर त्यांचा एक शिरोबिंदू कॉमन असेल तर 100% ते त्रिकोण समान उंचीचे असतात। काय सांगतो मी? दोन त्रिकोणापैकी हे दोन्हींचा पाया जर एका सरळ रेषेत असेल आणि वरचा शिरोबिंदू सामायिक असेल
तर 100% ते दोन्ही त्रिकोण कसे असतात, सामायिक उंचीचे, समान उंचीचे असतात, म्हणून त्यांचा फक्त पाया शिल्लक राहतो आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात, संगत पायाच्या प्रमाणात असतं. हे आपण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला अतिशय महत्वाचा भाग बघायचा आहे पुढचा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा. त्याच्यासाठी एक छोटीशी आकृती काढतो मी या ठिकाणी, तुमच्या लक्षात येईल. समजा दोन समांतर रेषा काढल्यात. सपोज या ठिकाणी दोन समांतर रेषा घेतो मी, अशी आणि अशी रेषा. या दोन्ही रेषा समांतर आहेत. ओके, या दोन समांतर रेषेत आपण दोन त्रिकोण काढूया. असा एक त्रिकोण घेतला, त्याच्यानंतर हे एक त्रिकोण घेतो मी असा, आणि हा असा एक त्रिकोण. ओके, याला नाव देतो ए बी सी आणि डी, एबीसीडी. अशा पद्धतीने एक त्रिकोण आहे. बघा, पहिला त्रिकोण घेतला ए बी सी आणि दुसरा त्रिकोण घेतला डी बी सी. ओके, आता ह्या दोन त्रिकोणांचा विचार करू बाळांनो. बघा, मी ह्या ठिकाणी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल डीबीसी म्हणूया, डीबीसी, डीबीसी बरोबर. ओके, एबीसीचा जर पाया घेतला, एबीसीचा पाया घेतला तर तुम्हाला बीसी पाया घ्यावा लागेल. ओके, मग उंची किती घेणार? आता उंची म्हणजे ह्या दोन रेषा समांतर आहे. समांतर रेषांमधलं अंतर कुठं पण सारखंच असतं, कुठेही टाकू शकतात. ते अंतर तुम्ही एच म्हणून या ठिकाणी घेतलं. इथे उंची तीच आहे, हीच उंची कुठं बी घ्या. आणि म्हणून ह्या त्रिकोणासाठी, ए बी सी त्रिकोणासाठी उंची एच आहे आणि डी बी सी त्रिकोणासाठी सुद्धा उंची एच आहे. म्हणून या ठिकाणी मी उंची एच घेतली. छेदस्थानी डीबीसी त्रिकोणाचा पाया, डीबीसी त्रिकोणाचा पाया मागासारखाच बीसी आणि त्याची सुद्धा उंची एच. मग बघा, हे कटलंय, हे कटलंय, हे कटलंय, हे कटलंय. मग या ठिकाणी किती आला? फक्त तुमचा एक छेदस्थानी एक, असा त्याचा अर्थ झाला. हे गुणोत्तर म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल डीबीसी. आणि हा इकडेच पाठवा आपण आता तिरकस गुणाकार करू. याने याला गुणा, त्याने त्याला गुणा, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हा एक गुणिले हा आला इथे, म्हणून एकाला काही फरक पडत नाही. आणि हा इकडे गेला, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल डीबीसी. लक्षात घ्या, एकानं याला गुणलं ते हे आलं, एका याचा याचा गुणाकार केला तर हा आला. काय दिसतं बरं ह्या ठिकाणी? याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ समान आली, सारखी झाली. म्हणजे काय हो, दोन समांतर रेषांमध्ये बद्ध असलेले त्रिकोण समान पायावरती, बरं का, बीसी या समान पायावरती दोन समांतर रेषांमध्ये बद्ध असलेले त्रिकोण हे समान उंचीचे पण असतात आणि समान पाया तर असतोच. मग पाया पण आणि उंची पण जर समान असेल तर 100% दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ कसं असतं? सारखं असतं. पुन्हा पुन्हा सांगतो, दोन समांतर रेषांमध्ये बद्ध असलेले त्रिकोण आणि समान पाया जर असेल आणि त्रिकोण जर दोन समांतर रेषांमध्ये असतील तर त्यांचा पाया पण समान आणि उंची पण समान. पाया आणि उंची एकमेकाशी कटल्यानंतर एकास एक हे गुणोत्तर आलं. तिरकस गुणाकार केला तर याच्यावरून असं दिसतं आपल्याला ते दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ कसं असतं? समान असतं. ह्या गुणधर्माचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करून प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे बाळांनो. आणि म्हणून हे समजणं महत्वाचं होतं, म्हणून मी तुम्हाला ही संकल्पना आधी समजून सांगितली. चला पुढे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघूया. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, अतिशय महत्वाचं प्रमेय आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय सांगतं? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, असं आपलं प्रमेय. या प्रमेयाचं जे विधान आहे, ह्या विधानाचे दोन भाग करायचे असतात. सुरुवातीचा भाग त्याला पूर्वार्ध म्हणतो आणि नंतरचा भाग त्याला उत्तरार्ध म्हणतो. पूर्वार्ध हा तुमचा असा पक्ष असतो आणि उत्तरार्ध हा तुमचा साध्य असतो. मग या ठिकाणी बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी या ठिकाणी त्रिकोण घेतलेला आहे एबीसी त्रिकोण. एबीसी त्रिकोणाच्या बीसी नावाच्या बाजूला पीक्यू ही रेषा समांतर आहे.
मग एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग ती उरलेली जे दोन बाजू आहेत एबी आणि एसी ह्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे काय झाला बघा, मग आपण काय लिहिलं, त्रिकोण एबीसी मध्ये रेषा यल समांतर रेषा रेख बीसी, यल नावाची रेषा बीसी ला समांतर आहे हे तुम्हाला माहितीच. आणि ते पक्षामध्ये आपण टाकलं, लक्षात घ्या. जे माहिती असतं आपल्याला, जे दिलेलं असतं ते आपण पक्षात लिहितो. आणि मग दिलेलं तुम्हाला हेच आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. ह्या विधानावरून कोणती रेषा, मग यल नावाची रेषा रेख बीसी ला समांतर आहे, आपण हे पक्षामध्ये घेतलं. त्याच्यानंतर ही बाजू एबी ला पी मध्ये व बाजू एसी ला क्यू मध्ये छेदते. मग हीच यल नावाची रेषा ह्या एबी नावाच्या बाजूला पी मध्ये आणि एसी नावाच्या बाजूला क्यू मध्ये छेदताना दिसते. पी आणि क्यू हे त्या रेषेचे काय झाले, छेदन बिंदू झाले दोन बाजूंना. एवढं तुम्हाला माहिती बाळांनो. आणि ही माहिती आपण पक्षामध्ये लिहित असतो. जे दिलेलं असतं ते, त्याच्या पुढचं विधान आहे, त्या बाजूंना ती एकाच प्रमाणात विभागते. एकाच प्रमाणात विभागते म्हणजे कोणती बाजू, एबी बाजू आणि एसी बाजू यांना प्रमाणात विभागणं म्हणजे काय, याचा इकडचा तुकडा या रेषाखंडाचा, या एबी बाजूचा एपी तुकडा छेदस्थानी बीपी तुकडा, म्हणजे याचं आणि याचं हे जे गुणोत्तर येईल, हे गुणोत्तर आणि इकडचं आणि यांचं गुणोत्तर सेम असतं, सारखं असतं, हेच आपल्याला दाखवायचं. आणि म्हणून साध्यामध्ये लिहिताना बघा, एपी छेदस्थानी बीपी म्हणजे कोणतं, हे हा रेख छेदस्थानी हा रेख, म्हणजे बाजू एबीचे जे दोन तुकडे झालेत ना, पहिला तुकडा भागिले दुसरा तुकडा, बरोबर. एसी बाजूचा दुसरा पहिला तुकडा भागिले दुसरा तुकडा, ह्या बाजूचं गुणोत्तर आणि ह्या बाजूचं गुणोत्तर हे समान असतं, प्रमाणात विभागते. ह्या शब्दाचा अर्थ हे गुणोत्तर समान असतात असा त्याचा अर्थ झाला. आणि ह्या आकृतीमध्ये आपल्याला थोडासा चेंज केलेला आहे, त्याला आपण रचना म्हणतो. रचना म्हणजे काय, आपल्या पद्धतीने केलेला बदल. आणि तो बदल जो दाखवायचा आहे ना, तो डॉट डॉटने दाखवलेला आहे. बघा, रेषा न घेता आपण असं डॉट डॉटने काय बदल केला हो तुम्ही या ठिकाणी, बी न क्यू ला जोडलं आणि सी न पी ला जोडलेलं आहे. आणि मग तेच आपण या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय म्हणूया, रेख पीसी व रेख बी क्यू काढला आपण या ठिकाणी, बरोबर आहे की काढलेला आहे, काढा असा शब्द नाही. मग आपण काय काय काढलं, रेख पीसी काढला, पीसी म्हणजे पी आणि सी जोडला, आणि नंतर दुसरा बीक्यू, बीक्यू म्हणजे बी आणि क्यू जोडला, काढला आपण. ही रचना केली नंतर, आणि म्हणून ती डॉट डॉट न दाखवलेली. चला आता आपण सिद्धतेकडे जाणार आहे. पक्ष तुम्हाला कळाला, साध्य तुम्हाला कळाली, रचना तुम्हाला कळाली. आता सिद्धता बघूया. सिद्धता करताना मी या ठिकाणी दोन त्रिकोणांचा पहिल्यांदा विचार घेतला. त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. बघा बरं, ए पी क्यू हा छोटा त्रिकोण, नंतर दुसरा कोणता, पी क्यू बी, पी क्यू आणि बी. लक्षात घ्या, हा त्रिकोण असा 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 म्हणजे हा त्रिकोण, दुसरा इथून इथून आणि इथून, हे दोन त्रिकोण आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. हे दोन्ही त्रिकोण एकाच पायावर उभे असलेले आणि त्यांचा एक शिरोबिंदू सामायिक आहे. क्यू हा शिरोबिंदू सामायिक आहे, लक्षात ठेवा. एका सरळ पायावर उभे असलेले दोन त्रिकोण, पायाने सारखा पण एका सरळ रेषेत दोन्हींचे पाये आहेत, लक्षात घ्यावा. एबी नावाची रेख, त्याच्यावरती हा पहिल्याचा पाया आणि हा दुसऱ्याचा पाया, परंतु त्यांचा क्यू हा शिरोबिंदू सामायिक. मग यांची उंची जर काढायची असेल तर आपण अशी डॉट 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 न उंची काढली असती. मग ही जी उंची आली असती, ही उंची याला पण चालली असती आणि ही उंची याला पण चालली असती. म्हणून हे दोन त्रिकोण समान उंचीचे झाले. समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या काय असतं, प्रमाणात असतं. मग मी आपण असं लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, बघा या ठिकाणी घेतला, छेदस्थानी पी क्यू बी यांची उंची समान आहे बाळांनो. इथून उंची टाकाल ना इकडं, मग उंची समान आहे याची पण आणि याची पण. मग त्यांचे कशाच्या प्रमाणात असेल, संगत पायाच्या प्रमाणात. मग हा पाया छेदस्थानी हा पाया, म्हणून लिहिताना बघा, एपी छेदस्थानी बीपी क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात, कारण उंची तुमची ह्या ठिकाणी समान आहे. ओके, त्याला नंबरचं एकचं विधान म्हटलं. जसं आपण इकडं केलं ना, हा आणि हा त्रिकोण घेतला. आता असं करूया, ए पी क्यू आणि दुसरा त्रिकोण कोणता घ्यायचा, खाली दुसरा पी क्यू सी. बघा, पी क्यू सी म्हणजे हा त्रिकोण, असा असा एक त्रिकोण, हा छोटा त्रिकोण आणि हा वरचा त्रिकोण, ही जोडी, यांचा सुद्धा पाया एका सरळ रेषेवरती आहे.
एका सरळ रेषेवरती आणि त्यांचा पी हा बिंदू सामायिक आहे. मग इथून तुम्हाला असं लंब टाकावं लागेल उंची म्हणून हे दोन्ही त्रिकोण सुद्धा काय झाले, समान उंचीचे त्रिकोण झाले. जर दोन त्रिकोण समान उंचीचे असतील तर त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतं. आणि मग तेच लिहिलं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी, एपीक्यू पीक्यूसी यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं घेणार, एक्यू छेदस्थानी क्यूसी. तेच लिहिलं, एक्यू छेदस्थानी क्यूसी. त्यालाही कारण दिलं, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. हे विधान 2 नंबरचं झालं. ओके, ह्या 2 विधान लिहिल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता बघा 2 त्रिकोण आहे पी क्यू बी. कोणता त्रिकोण आहे, पी क्यू बी. पहा तुम्ही, पी क्यू बी. आणि दुसरा त्रिकोण कोणता सांगितला, पी क्यू सी. पी क्यू सी हा असा गेलेला हा एक त्रिकोण, नंतर असा असा असा, हे 2 त्रिकोण दिसत आहे तुम्हाला. पहिला बघा, हा हे 2 बिंदू आणि हा तिसरा बिंदू, हा त्रिकोण. नंतर हे 2 बिंदू आणि हा तिसरा बिंदू, हे 2 त्रिकोण. हे 2 त्रिकोण एका पीक्यू नावाच्या पायावरती आणि 2 समांतर रेषेमध्ये बंदिस्त आहेत. 2 समांतर रेषेवरती बंदिस्त असलेले आणि एकाच पायावरती पीक्यू पायावर उभे असलेले त्रिकोण. म्हणजे या ठिकाणी उंची पण समान आणि पाया पण समान. पाया आणि उंची जर समान असेल त्या 2 त्रिकोणांची, तर दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे कशी असतात, समान असतात. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं, एकाच पायावर पीक्यू वर उभे असलेले आणि 2 समांतर रेषांमध्ये बंदिस्त असलेले त्रिकोण असल्यामुळे ते कसे असतील, समान क्षेत्रफळाचे असतील. म्हणून लिहिलं बघा, त्रिकोण पीक्यूबी व त्रिकोण पीक्यूसी यांचा रेख पीक्यू हा पाया समान आहे. रेख पीक्यू हा पाया समान आहे व रेख पीक्यू समांतर रेख बीसी म्हणून त्यांची उंची सुद्धा समान आहे. हे एकमेकींना समांतर असल्यामुळे उंची कुठे बी मोजा ना तुम्ही, सारखीच येणार आहे समांतर रेषेमुळे. आणि म्हणून काय झाले, दोन्हींची क्षेत्रफळ समान झाली. पीक्यूबी आणि पीक्यूसी हे दोन्हींची काय झाली, क्षेत्रफळ समान झाली. मग बघा आता या ठिकाणी पीक्यूबी आणि पीक्यूसी हे दोन्ही सारखे झाले आणि वरचं नाव तर सेम आहे, एपीक्यू आणि एपीक्यू. हे तर सारखं आहे, खालचं सुद्धा सारखं झालं. याचा अर्थ काय झाले, हे दोन्ही सेम झाले, सारखे झाले, है की नाही. आणि म्हणून लिहिताना काय लिहिलं, समीकरण 1 व 2, 1, 2 व 3 वरून, म्हणजे हे 1 नंबरचं आणि हे 2 नंबरचं. मग हे सेम झालं, त्याच्याबरोबर हे पण सारखं झालं. म्हणून 1, 2, 3 या तिन्हींचा आपण एकत्र विचार जर केला तर हे जे पहिलं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आणि दुसऱ्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, हे दोन्ही क्षेत्रफळाचे गुणोत्तर का सारखीत लक्षात घ्या तुम्ही. हे नाव आणि हे नाव तुम्हाला सारखं दिसतंय. खालचं पीक्यूबी त्रिकोण आणि त्याच्यानंतर पीक्यूसी त्रिकोण हिथं पण सारखे दाखवलेत. मग हे खालचे छेद पण सारखे आणि अंशही सारखा. याचा अर्थ दोन्ही गुणोत्तर कसे सारखे आहेत. म्हणून या ठिकाणी लिहिलं बघा, दोन्ही गुणोत्तर हे पहिलं इथे घेतलं बरोबर, दुसरं ह्या ठिकाणी घेतलं. मग ह्या ठिकाणी घेतलं तर पहिल्याचं काय आहे, एपी छेदस्थानी बीपी आणि दुसऱ्याचं काय, एक्यू छेदस्थानी क्यूसी. एक्यू छेदस्थानी क्यूसी हे आपल्याला काय होतं, सिद्ध होतं. आणि म्हणून बघा, 2 त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्यांच्या उरलेल्या ह्या ज्या 2 बाजू असतील त्यांना भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषा प्रमाणात विभागतात. म्हणजे हे भागिले हे बरोबर हे भागिले हे. लक्षात घ्या, एपी भागिले पीपी, एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी, असं याला म्हणतात प्रमाणात विभागणे. अतिशय महत्वाचं प्रमेय, हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, आताच जे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघितलं, त्या प्रमेयाचा व्यत्यास सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिद्धता नाहीये, परंतु त्या प्रमेयाच्या व्यत्यासाचं विधान आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा, प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे उलट. तिथे काय होतं, जर त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा जर समांतर असेल तर ती रेषा काय करते, एपी छेदस्थानी बीपी आणि एक्यू छेदस्थानी क्यूसी याला प्रमाणात विभागते. अशा पद्धतीने आपण सांगितलं होतं. आता व्यत्यासात काय सांगितलेले आधीच, हे बघा, एपी छेदस्थानी पीबी बरोबर एक्यू छेदस्थानी क्यूसी हे आधीच सांगितलं प्रमाणात विभागते. तर तुम्ही सिद्ध असं करा म्हटलं की पीक्यू नावाचा रेख बीसी ला समांतर आहे, असं सिद्ध करायला. आधी समांतर सांगितलं तर प्रमाणात विभागते असं दाखवा असं म्हटलं. आता प्रमाणात विभागते असं दाखवले तर समांतर आहे असं दाखवा म्हटलं. आता म्हणूनच बघा, या ठिकाणी एखादी रेषा
जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदत असेल तर एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या दोन बाजूला समांतर असते, म्हणजे याला समांतर असते. हे ते प्रमेयाचं मूलभूत प्रमेय. म्हणजेच काय, एपी छेदस्थानी बीपी हे बघा बरोबर, एक्यू छेदस्थानी क्यूसी हे जर असं असेल तर 100% रेख पीक्यू, पीक्यू नावाचा रेख हा रेख बीसी ला काय आहे, समांतर आहे, असं आपल्याला या प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यत्यासावरून सांगता येतं. अतिशय सोपा भाग आहे, लिहून घ्या व्यवस्थित. ओके मित्रांनो, सराव संच 1.2 त्याच्यातला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न बघा. पहिला प्रश्न परीक्षेला नाहीये, दुसरा प्रश्न. त्रिकोण पीक्यू आर मध्ये पीएम ची लांबी दिली, पी पासून एम पर्यंत ही 15 आहे. त्याच्यानंतर पीक्यू, पीक्यू म्हणजे पी पासून क्यू पर्यंत हा पूर्ण तुमचा काय सांगितला, 25 सांगितला. त्याच्यानंतर पी आर, पी पासून आर हा इथून इथपर्यंत कंप्लीट तुमचा 20 दिला. आणि त्याचबरोबर येणार ह्या ठिकाणी 8 सांगितला, हा 8 आहे, हा पूर्ण 20 आहे इथून इथपर्यंत. त्याच्यानंतर हा पूर्ण 25 आहे ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत, असा त्याचा अर्थ झाला. ओके, मग आता आपण काय करायचं, मग त्यांनी काय सांगितलं, रेषा एनएम, एनएम नावाचा हा रेख आरक्यूला समांतर आहे का हे दाखवायला सांगितलं. आपल्याला ह्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास आपल्याला या ठिकाणी घ्यायचा. व्यत्यास काय सांगतो तुमचं बघा, ह्या पीएन छेदस्थानी येणार हे जे गुणोत्तर येईल तेच गुणोत्तर तुमचं पीएम छेदस्थानी एमक्यूचं गुणोत्तर आलं पाहिजे. हे दोन्ही गुणोत्तर जर समान असतील तर मूलभूत प्रमाणाच्या व्यत्यासानुसार आपण असं सांगू शकतो की एनएम हा आरक्यूला समांतर आहे. आपल्याला नेमकं तेच बघायचं. बघा, ह्या ठिकाणी पीक्यू ची लांबी दिलेली आहे तुम्हाला. सुरुवातीला आपण असं करूया, पी आणि क्यू इकडे पहा, पी आणि क्यू दिला तुम्हाला, म्हणून आपण पीक्यू बरोबर घेणार काय, पी पासून क्यू पर्यंतचं अंतर घेतलं तर पीएम आणि एमक्यू, म्हणून पीक्यू बरोबर पीएम अधिक एमक्यू बरोबर आहे. हा, पीक्यूचं माप दिलंय कुठे आहे तुम्ही, हे बघा, हे पीक्यू तुमचे हे 25 आहे ते इथे लिहिलेत, बरोबरचं चिन्ह. पीएम, पीएम तुमचे 15 आहे ते इथे घेतलेत, अधिक एमक्यू शोधायचं आपल्याला. ओके, नंतर काय केलं बाळांनो, एमक्यू इकडे घेऊन आता हे 15 जे आहेत ना 25 कडे वजा होतील, म्हणजे 25 वजा 15 म्हणजेच किती आले, 10. म्हणून ह्या एमक्यू ची जी इथं किंमत लिहिली, एमक्यू बरोबर 25 मधून 15 गेल्यानंतर खाली उरले तुमचे 10. मग हा तुमचा एमक्यू हा किती काढला तुम्ही आता ह्या ठिकाणी, 10 काढला. ओके, हे पुसून टाकतो मी आता. ओके, तसंच आता हा तुमचा 8 आहे तर हा 100% 12 येईल. मग आपण बघूया ते खरोखर 12 कसं काढलं. तसेच पी आर ची किंमत बघा, पी ह्या टोकापासून तर आर ह्या टोकापर्यंत, पी आर बरोबर पीएन अधिक एन आर, म्हणजे पी पासून तर एन आणि एन पासून तर आर, म्हणजे पीएन अधिक एन आर. पी आर ची किंमत 20 आहे, बरोबरचं चिन्ह. पीएन माहित नाही तो जसाच तसा, अधिक एन आर, एन आर तुमचा या ठिकाणी कुठे 8 आहे बघा, पी आर 20 एन आर 8, हे दोन्ही किमती या ठिकाणी टाकल्या. ओके, 8. आणि म्हणून पीएन बरोबर ह्या 20 8 काढले, खाली उरले तुमचे 12. मग पीएन ची किंमत किती आली, 12. तुम्हाला एमक्यू काढला, नंतर पीएन काढला, आता सर्व किमती माहित झाल्यात म्हणून ही किंमत झाली तुमची आता 12. हे पुसून टाकतो मी ह्या ठिकाणी बघा. ओके, आता ह्या किमती माहित झाल्यानंतर आपण असं घेऊया, सुरुवातीला हे भागिले हे, नाही का, हा रेषाखंड भागिले हा रेषाखंड, म्हणून पीएन छेदस्थानी येणार बरोबर पीएन ची किंमत 12 आणि एनआर ची किंमत 8. आणि या ठिकाणी 12 छेदस्थानी 8 झाली आहे, तर भाग देऊया. 4चा भाग 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12, म्हणजे उत्तर किती आलं, 3 छेदस्थानी 2 पहिलं. तसंच आता इकडनं या, पीएम छेदस्थानी एमक्यू करा, पीएम छेदस्थानी एमक्यू बरोबर पीएम ची किंमत 15 छेदस्थानी 10, म्हणून इथं लिहिली 15 छेदस्थानी 10. 5 भाग देऊ शकतात, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15, याचाही किंमत याचाही गुणोत्तर किती आलं, 3 छेदस्थानी 2. पहिल्याचं गुणोत्तर 3 छेदस्थानी 2, दोन्ही सेम आहेत आहे की नाही. मग 1 वर 2 वरून जर विचार केला तर दोन्हींची उजवी बाजू सारखी आली, 3 छेदस्थानी 2 3 छेदस्थानी 2. तर मग असं म्हणू शकतो 1 व 2 वरून हे जर सेम आलं तर याचा अर्थ काय होतो, हे आणि हे गुणोत्तर सारखं, म्हणून पीएन भागिले एनआर बरोबर पीएम भागिले एमक्यू असं आपण लिहू शकतो. कशामुळे, हे सारखं आल्यामुळे हे तुमचं काय झालं, सारखं झालं. कशावरून लिहिलं, 1 व 2 वरून, ह्या दोन्ही विधानांवरून आपण दोन्ही समीकरणांवरून लिहिलं.
मग हे जर असं असेल, कसं हे भागिले हे बरोबर हे भागिले हे जर येत असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेख NM नावाची हा जो रेख आहे तो त्रिकोणाच्या एका बाजूला काय असला पाहिजे, समांतर असला पाहिजे. आणि तेच आपल्याला या ठिकाणी सांगितलं, रेख NM ही बाजू RQ ला काय पाहिजे, समांतर पाहिजे. म्हणजे RQ ला काय पाहिजे होती, NM समांतर पाहिजे. ते आपल्या या ठिकाणी सिद्ध होतं. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत शब्द राहिला, मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे सिद्ध होतं. अशा पद्धतीने लिहून घ्या. ओके, प्रश्न चौथा बघा बाळांनो. तिसरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला विचारला जाणार नाही, तो अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. बघा चौथा, आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत, त्यावरून दाखवा की एपी छेदस्थानी बीपी बरोबर AQ छेदस्थानी QC. हे तुम्हाला दाखवायला सांगितलं, हे आकृतीवरनं तुम्हाला दाखवायला सांगितलं. बाळांनो बघा, या ठिकाणी त्रिकोणी ABC मध्ये PQ हा एक रेषाखंड घडला. या ठिकाणी असलेला P कोण आणि या ठिकाणी असलेला Q कोण, B कोण, P आणि B दोन्ही कोणांची माप काय, सारखीच 60 अंश. जर P चं माप 60 असेल आणि B चं माप सुद्धा 60 असेल तर डेफिनेटली हे दोन त्रिकोण एका छेदिकेच्या एका अंगास, आता ही समजा ह्या दोन रेषा आहेत, ह्या दोन रेषा आहेत, ह्या दोन रेषांना एक छेदिका AB नावाची छेदिका छेदली, त्या ठिकाणी तयार झालेले हे तुमचे संगत कोण आहेत. आणि हे संगत कोण तुम्ही 9वी आणि 8वी आणि 9वीला शिकलात, संगत कोण कसोटी वगैरे कशी असते. दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर जर संगत कोण एकरूप असतील तर त्या ज्या दोन रेषा असतात त्या रेषा समांतर असतात. म्हणजे 100% ह्या 60 अंश मापाचं कोण, याचं माप 60 अंश, हे दोन्ही संगत कोण एकरूप झाले. म्हणजेच तुमची PQ रेषा आणि BC रेषा या काय झाल्या, तुमच्या समांतर झाल्या. जर दोन रेषा समांतर असतील ह्या त्रिकोणामध्ये, BC ला ही जर PQ समांतर असेल, मग त्रिकोणाच्या एका बाजूला ही बाजू जर समांतर झाली, रेख PQ जर समांतर झाला, तर याचा अर्थ असा होतो AP छेदस्थानी PP बरोबर AQ छेदस्थानी QC. म्हणजे प्रमाणात विभागतो. आणि हेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ती सिद्धता मात्र आपण स्टेप बाय स्टेप कशी जाणार आहे बघा. आकृतीवरनं तुमचा APQ 60 अंशाचा आहे तो घेतला, त्याच्यानंतर PBC बघा, किंवा ABC म्हणू डायरेक्ट त्याला, ABC असा डायरेक्ट मोठा, तोही 60 अंशाचा, दोन्ही कोण 60 अंशाचे. मग बघा APQ व ABC मी शब्द दोन्ही वापरले, तर APQ आणि ABC छेदिकेच्या एका अंगास असलेले संगत कोण आहेत. ही छेदिका ABच्या एका अंगास असणारे संगत कोण आहेत. मग हे दोन्ही संगत कोण एकरूप झाल्यामुळे काय झाला, P कोण म्हणजे APQ हा कोण आणि ABC हे दोन्ही कोण एकरूप झाले, तेच लिहिले बघा. कोण APQ एकरूप कोण ABC, कारण प्रत्येकाचं माप किती आहे, 60 अंश आहे. दोन्हींची माप समान म्हणून दोन्ही कोण कशी झाली, समान झाली. याचा अर्थ काय झाला, मग कोणत्या संगत कोण कसोटीच्या गुणधर्मानुसार काय झालं, दोन्ही माप सारखी. म्हणजे याचा अर्थ PQ आणि BC समांतर झाली, म्हणून रेख PQ समांतर रेख BC, त्याला कारण दिलं संगत कोण कसोटीनुसार. मग आता ह्या त्रिकोणात ही बाजू, ह्या बाजूला हा रेख PQ समांतर आहे, याचा अर्थ झाला तर हा जो PQ नावाचा रेख आहे ह्या बाजूला ज्या प्रमाणात विभागतो तेच इकडं बाजू ह्या बाजूला सुद्धा प्रमाणात विभागतो. म्हणजे AP छेदस्थानी BP, AP छेदस्थानी BP बरोबर AQ छेदस्थानी QC. कोणत्या याच्यानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे तुमचं काय होतं, सिद्ध होतं. अतिशय सोपा भाग आहे, व्यवस्थित समजून घ्या आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके मित्रांनो, प्रश्न 10वा शेवटचा प्रश्न आहे. शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x6 कोणताही एक बिंदू आहे. x बरं का, या ठिकाणी x आहे. x6 कोणताही एक बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे. तसंच रेख PQ समांतर DE, रेख QR समांतर EF, रेख PR समांतर DF हे सिद्ध आहे. हे खालील चौकटीत पूर्ण करा. ओके, म्हणजे ही PQ हिला समांतर आहे, PR
डीएफ ला समांतर आहे, क्यू आर ईएफ ला समांतर आहे, असा त्याचा अर्थ झाला. ओके, आता बघा दिलं बघा त्रिकोण XDE. चला कुठे त्रिकोण XDE म्हणजे हा त्रिकोण असा इथे इथपर्यंत हा इथला त्रिकोण वरचा. त्याच्यात तुमची PQ नावाची PQ रेषाखंड हा बाजू DE ला समांतर आहे, म्हणून PQ समांतर DE असं आहे. आणि हे कुठं दिलेलं आहे? पक्षात आहे बघा. PQ आणि DE समांतर म्हणून दिलेलं आहे कुठं ते उदाहरणात आहे, म्हणून या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो? पक्ष. याला कारण कुठं दिलं तुम्हाला उदाहरणात दिलेलं आहे म्हणून त्याचं कारण दिलं पक्ष. ओके, असं जर असेल काय की ह्या त्रिकोणातली ही बाजू हिला जर समांतर असेल त्रिकोणाच्या, तर ती प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय? XP छेदस्थानी DP. हे बघा XP, X पासून P पर्यंतचं अंतर आणि D पासून P पर्यंतचं अंतर. मी या ठिकाणी DP लिहितो, मग DP बरोबर X पासून Q पर्यंतचं अंतर आणि छेदस्थानी Q पासून E. ओके मित्रांनो, ही कृती भरत असताना हे दिलेल्या पक्षामध्ये PQ समांतर DF बघा, PQ समांतर DE म्हणजेच हे पक्षात दिलेलं आहे उदाहरणामधून त्याला पक्ष असं म्हटलं. जर असं असेल तर आपण त्रिकोण XDE मध्ये XDE मध्ये हे भागिले हे नाही का, हा रेषाखंड छेदस्थानी हा रेषाखंड बरोबर, हा रेषाखंड छेदस्थानी हा रेषाखंड, तेच आपण XP बाय X पासून P छेदस्थानी D पासून P म्हणून इथे DP आला बरोबर. X पासून Q छेदस्थानी Q पासून E असा त्याचा अर्थ झाला. हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय नंबर 1. चला आता नंतर त्रिकोण XEF मध्ये, XEF कुठे आहे? XEF याच्यात QR समांतर आहे, QR समांतर EF, EF ला समांतर असेल तर तुम्ही काय लिहू शकतात? XR X पासून R पर्यंत छेदस्थानी R पासून F पर्यंत बघा, छेदस्थानी R पासून F पर्यंत बरोबर. इकडे म्हणू शकतात X पासून Q पर्यंत छेदस्थानी Q पासून E पर्यंत. हे गुणोत्तर सुद्धा म्हणजे हे सुद्धा प्रमाणात विभागत. याला काय म्हणतात? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार जर हा रेषाखंड त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल तर तो जो रेषाखंड आहे त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागतो. हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे. म्हणून हे भागिले हे बरोबर हे भागिले हे असं आपण लिहितो आणि तेच आपण या ठिकाणी लिहिलं. याला कारण दिलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. त्याच्यानंतर काय झालं? हा एवढा पार्ट आणि हा पार्ट सारखा आहे बघा तुम्ही, XQ QE QE. मग हे दोन्ही सारखं असेल 1 आणि 2 मध्ये, तर उजवी बाजू समांतर डावी बाजू सुद्धा समान, म्हणून मी XP छेदस्थानी DP बघा, XP छेदस्थानी DP बरोबर XR छेदस्थानी RF, इकडे XR छेदस्थानी RF असं आलं. मग चला XP कुठे आहे? इथून इथपर्यंत आणि DP कुठून? इथून इथपर्यंत बरोबर. पुढे काय सांगितलं? XR इथून इथपर्यंत, पुढे RF इथून इथपर्यंत. म्हणजे हे भागिले हे बरोबर हे भागिले हे केव्हा असेल? जेव्हा तुमचा PR तुम्हाला DF ला समांतर असेल तेव्हाच. आणि म्हणून रेख PR समांतर रेख कोणता? DF. हे तुमचं सिद्ध झालं. अशा पद्धतीने अतिशय सोपा असा भाग होता. हा सराव संच आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग घेऊया. धन्यवाद.